तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणी बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर सर्वात पहिले बघा, मापे इथे मी मेन्शन केलेले आहे, शोल्डर, छातीचं माप आणि कमरेचं माप। तर सर्वात पहिले आता हा आपला अस्तर आहे, अस्तरवर आपण डिझाइन ड्रॉ केलेली आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला पेपर कॅनव्हासवर सुद्धा डिझाइन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। जो आकार आपल्याला काढायचा असेल तो पेपर कॅनव्हासवर आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत। सर्वात पहिले बघू शकता, इथे पेपर कॅनव्हासचा डिझाइन करताना आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे। जर तुम्हाला पेपर कॅनव्हासचा वापर करायचा नसेल तर अस्तर थोडं प्रेस करून, कडक प्रेस करून आणि जाडजूड वापरायचं, म्हणजे पेपर कॅनव्हास वापरायची गरज पडत नाही। पर पेपर कॅनव्हास वापरल्याने आपल्या डिझाइनला एक नंबर लुक येतो आणि फिनिशिंग सुद्धा छान येते आणि डिझाइन करायला सुद्धा सोपं पडते। आणि याच्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हासचा जो आहे तो वापर करावाच लागतो। तर बघू शकता, आपल्याला सर्वात पहिले ब्लाउजची जे काही गळा असेल त्या गळ्याची रुंदी घ्यायची आणि गळ्याची उंची लावून घ्यायची सर्वात पहिले। आणि त्याच्यानंतर जो कोणता आपल्याला इथे डिझाइन ड्रॉ करायची असेल ते डिझाइन आपल्याला इथे सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला डिझाइन केली तर फिनिशिंग आपली खूप छान येते। आणि नवीन शिकणाऱ्यांनी तर पेपर कॅनव्हासचा जरूर वापर करा, म्हणजे त्यांना फिनिशिंग जी आहे ती अजिबात बिघडणार नाही आणि व्यवस्थित आपली फिनिशिंग जी आहे ती गळ्याची जशीच्या तशी व्यवस्थित परफेक्ट अशी फिनिशिंग येण्यासाठी पेपर कॅनव्हास वापरणं खूप महत्त्वाचं असतो। तर आता इथे बघा, मटका गळ्याचा जो आकार आहे तो आपण इथे व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा। जो आकार आतमधल्या साईडने दिला तोच आकार आपल्याला बाहेरच्या साईडने सुद्धा ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि पेपर कॅनव्हास इथे कट केलेला आहे, एका साईडने डिझाइन ड्रॉ केली त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडने सुद्धा डिझाइन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघू शकता, इथे अशा प्रकारे आपला पेपर कॅनव्हासवर डिझाइन ड्रॉ करून झालेली आहे। आता हा पेपर कॅनव्हास आपल्याला सर्वात पहिले अस्तरवर जोडून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे प्रेस असेल तर तुम्ही प्रेसने सुद्धा हा पेपर कॅनव्हास कपड्यावर चिटकला जातो। तर वरून प्रेस फिरवायची। तर बघू शकता, इथे मी प्रेसनल फिरवता डायरेक्ट इथे शिवून घेतलेला आहे, ज्या आकारात आहे त्याच आकारात। आणि त्यानंतर आता हा अस्तर आपल्याला मेन फेब्रिकवर सरळ साईडने ठेवून आतमधल्या साईडने पूर्ण पलटून घ्यायचा आहे। म्हणजे अशा पद्धतीने केला तर आपली डिझाइन बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। तर बघू शकता, इथे अशा प्रकारे आपल्याला हा गळा जो आहे तो शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कट करायचा आणि त्यानंतर आतमधल्या साईडने आपल्याला अस्तर आणि पेपर कॅनव्हास ऑटोमॅटिक आपलं पलटल्याच जातं। त्याचप्रमाणे इथे कट केल्याच्या नंतर छोटे छोटे आपल्याला कट्स लावायचे। सर्वात पहिले हे कट्स लावणं आपल्याला खूप आवश्यक आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे तो बिघडत नाही आणि ऑटोमॅटिक आपला पेपर कॅनव्हास आणि अस्तर आतमधल्या साईडने पलटलं जातं। नंतर वरच्या साईडने आपल्याला पेपर कॅनव्हास आतमध्ये पलटवल्याच्या नंतर वरच्या साईडने आपल्याला अगदी कडेनी पाव किंवा अर्धा इंचाचं अंतर सोडून, पाव सूत इंच अंतर सोडून आपल्याला इथे दाबशिले लावून घ्यायची आणि अस्तर चारी साईडने पूर्ण आपल्याला इथे जोडून घ्यायचं। आणि अस्तर जोडल्याच्या नंतर एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते इथे आपल्याला बाहेर आलं असेल अस्तरच्या ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं। त्याचप्रमाणे बघा मैत्रिणींनो, आता आपला कॅमेरा जो आहे तो बंद झालेला होता, त्याच्यामुळे ही पट्टी मी तुम्हाला शूट करून झालेलं नाही आहे। तर ही पट्टी कशा पद्धतीची तयार केलेली आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। तर अशा प्रकारे आपला हा जो पार्ट आहे त्याच्यावर ठेवला पेपर कॅनव्हासवर आणि पट्टी जी आहे ती कट केलेली आहे। त्याच आकारात आपण कापड सुद्धा कट करून इथे अशा पद्धतीची पट्टी जी आहे ती आपल्याला पॅच तयार करायचा आहे। तर तो मी इथे तयार करून घेतलेला आहे। आणि आता याला आपल्याला वरून आणि खालून दोन्ही साईडने आपल्याला पाइपिंग जी आहे ती कॉन्ट्रास्टमध्ये लावून घ्यायची आहे, ज्या कलरची तुमची साडी असेल त्या कलरची। तर इथे रेड कलरची साडी असल्यामुळे मुक्ते, त्याच्यामुळे इथे मी जो कापड आहे पाइपिंगचा तो रेड कलरचा घेतलेला आहे। तर इथे पाइपिंग आपल्याला व्यवस्थित गोलाकारात लावून घ्यायची आहे, दोन्ही साईडनी वरून आणि खालून। तर त्यानंतर बघू शकता, अशा प्रकारची काही आपली ही जी पट्टी आहे पॅच तो तयार झालेला आहे। तर आता आपल्याला याच्यावर लूप्सची डिझाइन बनवायची आहे, तर ती कशा पद्धतीने बनवायची ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। जर आपण ज्या पट्ट्या आपण पाइपिंगसाठी वापरल्या होत्या तिरकस कापडामध्ये, त्याच पट्ट्या आपल्याला पाव इंचाचं अंतर सोडून शिलाई लावून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला उलटून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला याचे नॉट बनवायचे आहे।
तर ते नॉट अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये सुई टाकून पूर्ण उलटून घ्यायचे। जेवढे पाहिजे तुम्हाला तेवढे तुम्ही इथे बनवू शकता। आणि हे नॉटची शिलाई जी अगदी सरळ लावायची, म्हणजे आपले जे नॉट आहे ते व्यवस्थित गोल आकारात बनतं आणि त्यानंतर एकसारखा आकार जो आहे तो आपला बारीक असा पुंगडीसारखा तयार होतो। तर बघू शकता इथे अशा प्रकारे उलटवल्याच्या नंतर अशा पद्धतीचा आपला जो नॉट आहे तो इथे तयार झालेला आहे, कापडाचा नॉट। तर बघू शकता इथे खूप सुंदर असा। आणि दुसरा सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला सुई टाकून आतमधल्या साईडनी सुई टाकून आपल्याला हा सुद्धा नॉट उलटून घ्यायचा। त्यानंतर ह्या नॉटचे आपल्याला 1.5 इंच एवढे अंतरावर आपले याचे तुकडे करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर बघू शकता इथे हे तुकडे आपल्याला ही जी पट्टी आहे त्या पट्टीला जोडून घ्यायचे आहे खालच्या साईडनी। आणि आपल्याला ही पट्टी गोल, जेवढा गोल आकार आहे खालच्या साईडचा तेवढाच आकाराची ही पट्टी आपल्याला इथे ठेवायची आहे। तर याच्यावरून आता आपण मोजमाप करून ही पट्टी बाकीची कट करून घेणार आहोत। जेवढी पाहिजे तेवढीच ठेवायची। तर चॉकनी बघा मार्क केलेला आहे आणि जी एक्स्ट्राची आहे पट्टी ती आपण बाहेरची कट केलेली आहे। तर अशा पद्धतीचे गोलाकारात ही आपल्या पट्टीला खालच्या साईडनी हे लूप्स जे तयार केलेले आहे आपण नॉट, तर त्याच्यापासून अशा पद्धतीने खालच्या साईडनी ही पट्टीचे तुकडे जे आहे ते लूप्सच्या आकारात इथे जोडून घ्यायचे आहे, पूर्ण गोल आकारात। तर बघू शकता अशा पद्धतीची काही आपली ही जी डिझाइन आहे ती तयार झालेली आहे। आणि ही आता आपल्याला इथे खालच्या साईडने जोडून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीची। तर ही आपली लूप्सची जी पट्टी आहे ही आपण पट्टी इथे वरच्या साईडने अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची आहे, पूर्ण दोन्ही साईडने खालून आणि वरून शिलाई लावायची। आणि त्यानंतर आता बघा आपल्याला इथे लेसनी बाकीचं जे आहे ते डेकोरेट करायचं आहे। त्यानंतर ज्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आपण जे डिझाइन तयार केलेली आहे त्याच कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आपल्याला इथे लेसचा वापर करून अशा पद्धतीची दोन्ही साईडने आपण लेस लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे आपली डिझाइन जे आहे ते तयार झालेली आहे। तर आता खालच्या साईडनी इथे टक्स मारलेले आहे। तर त्याचप्रमाणे आता आपल्याला खालच्या साईडनी जी हात शिलाईची पट्टी आहे ती सुद्धा वरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी आपल्याला पलटून घ्यायची असते नेहमीप्रमाणे। आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला नॉट लावून लटकन तयार करायचे आणि पट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची आपली ही डिझाइन आजची तयार झालेली आहे। खूप सुंदर डिझाइन आपली तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब जरूर करा। तर आपल्या चॅनलवर तर बघू शकता अशा पद्धतीची आपली खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल झटपट डिझाइन तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे। तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।